नमस्कार मित्र हो. काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचे स्वागत आहे. कोणी जर का आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया पुढील कथेला. जास्त पैसे असतील तर गरिबाचे मरण कसे बाबा? लालसूने मागे वळून पाहत म्हटले. नजरानजर होताच जोरूने मान खाली घातली. काही वेळातच लालसू व जोरू घराकडे पोचले. बीडीपत्ता काही वेळेवर सुरू झाला नाही. नक्षलवादी जोरूच्या गावी काही आले नाहीत, पण ठेकेदार तरी कुठे भेटले. गेल्या वर्षी 5 रुपयावरून एकदम 10 रुपये भाव झाला. 4-5 दिवस गेल्यावर पत्ता तोडणे सुरू झाले. आदिवासी आनंदात तर कधीच नव्हते. एवढ्या उत्साहाने पत्ता तोडत होते. बीडीपत्त्याचे भरपूर पैसे मिळाले होते. गोगलूने गावातील शाळेत जाणे सोडले होते. गोगलू शेतात मदतीला हवाच होता. गोगलूवर जोरू खुश होता. गोगलू आता मोठ्या माळ्या माणसासारखा वागत होता. लालसूने शाळेत प्रवेश घेतला. नवीन शहरी वातावरणात काहीसे बुजल्यासारखा, घाबरल्यासारखा त्याला होत होतं. शाळा सुरू झाली होती, पण वसतिगृहात तांदूळ नसल्याने आपापले तांदूळ शिजवून पोरं खात होती. घरून येताना लालसूने तांदूळ आणला होता. तो संपत आला होता. काही मुले घरी जाऊन तांदूळ घेऊन येत होती. लालसूचे कुटूर गाव हे जवळ नव्हते. अर्ध्यापेक्षा कमी अंतरापर्यंत बस जात होती. पुढे 40 मैल चालत जावे लागणार असे. पैसे वाचवावे म्हणून लालसू सगळे अंतर पायी कापत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लालसू गावी पोचला. गावाच्या वेशीवर 2 फाटके गाडून एक आडवा फाटा टाकला होता. आडव्या फाटावर एक माकड भुसा भरून टांगले होते. खाली जमिनीवर बांबूच्या टोपल्या व लाकडाच्या बारीक केलेल्या बैलगाड्या पडल्या होत्या. गावचा पांडुम झाला होता. गावची वेस पावसाबरोबर बाहेरून येणाऱ्या भुताखेतासाठी बांधली होती. 2-4 कोंबड्या, माकड व एखादा बोकड बळी दिला असणार. गावातून तो घरापाशी पोचला. इकडे पाऊस चांगला झाला असावा. घरासमोर शेणामातीचा राडा साठलेला होता. घरात कोणाचीही चावल येत नव्हती. बराच वेळ घराकडे बघत तो उभा होता. लालसू, तू कधी आला? मागून आईचा आवाज आला. त्याची आई शेतावरून आली असावी. चिखलाने माखलेली, कमरेभोवती फक्त एकच कपडा गुंडाळलेली उघडी आई पाहून लालसूला आनंद झाला व त्याचवेळी आई आणखी खराब झाली आहे हेही त्याला पाहून वाईट वाटले. बहिणी गडबडीने घरात गेली. रुपी, गोगलू व बाप शेतात असणार. सर्व शेतात राबतात. आपण शाळेत जातो, काही काम करत नाही, नुसते खातो. या विचाराने लालसू नाराज होऊन वरंड्यात टेकला. गावात फक्त आपलाच दादा शिकतो याचा रुपीला अभिमान होता. घरात तांदूळ नव्हते. सर्वजण आंबील पिऊन दिवस काढतात. गोगलू व जोरू दोघेजण दारू पितात. लालसू मात्र दारू पित नसे. मैनीने लालसूला आंबील व त्याच्यावर कसली तरी भाजी जेवायला दिली. दुसऱ्या दिवशी बाप गोगलू शेतावर गेल्यावर आई व रुपीचा निरोप घेऊन तांदूळ न घेताच लालसू शाळेकडे चालू लागला. हलके धान पेरणीची कामे संपत आली होती. मोठे धान म्हणजे जे तयार होणाऱ्या जास्त दिवस लागतात ते सर्व गावात पेरत नसत. वरच्या पाण्यावरचा भरोसा सगळीकडे होतो. एकटा कन्या पाटलाकडे पाण्याची बोंडी म्हणजे तलाव होता. बहुतेक सर्वजण वरच्याच पाण्यावर धान पेरत होते. एक दिवस गावच्या सामायिक शेतीवर जावे लागणार होते. तो सगळीकडे रिवाज होता. प्रत्येक गावाची अगर गावाला लागून सामायिक शेती असे, त्यावर प्रत्येक घरचा माणूस काम करत असे. आलेले धान गाव पटवारी, पोलीस गार्ड व येणाऱ्या जाणाऱ्या सरकारी माणसाच्या जेवणासाठी खर्च करत असत. 1-2 दिवस कोणाकडे मजुराला जावे असे जोरूने ठरवले. 2 दिवस पोटभर जेवण तरी मिळेल हा त्यात मुख्य फायदा होता. घरात खाण्यात काहीच नव्हते.
आंबील व वाळलेल्या टेंभरावर मुहावर ते राहत होते. कोपा नक्की शेतात असणार म्हणून जोरू त्याच्या घरात न डोकवताच तसेच पुढे निघाला होता. ओ रुपी तप्पे, कोपाने मारलेली हाक ऐकून तो थबकला व वळून पाहू लागला. कोपा त्याच्या अंगणातून बाहेर येताना त्याला दिसला. त्याच्या अंगावर शर्ट होता. शेतीचे दिवसात असे कोणी कपडे घालत नसे. कोपा म्हणाला, चल लवकर. कोपाने कुऱ्हाड खांद्यावर टाकली. जोरूने विचारले, कुठे जायचे आहे? मोहरूच्या शेतावर. कोपाने उत्तर दिले. मोहरूच्या शेतावर? जोरू थोडासा चिडल्यान म्हणाला, नक्षलवादी आलेत, चल लवकर, सर्वांना बोलवले आहे. म्हणून कोपा निघाला सुद्धा. चल तू पुढे, मी येतोच घरी जाऊन, जोरू म्हणाला. पण ते कोपाने ऐकले की नाही. कोपा बराच पुढे निघून गेला. जोरू घरूपच पोहोचला. दारातून रुपी बाहेर येत होती. ती रस्त्याने येता येता म्हणाली, बाबा, तू नाही येत आहे तिकडे? पळत जाणाऱ्या आपल्या मुलीकडे पाहत जोरू उभा होता. त्याला सोडून इतर सर्वांना बातमी पोहोचली होती. जो तो काम टाकून निघाला होता. जोरू वळणार. समोर मैनी जाण्याच्या तयारीत होती. गोगलू कुठे आहे? जोरूने बायकोकडे पाहत विचारले. गोगलू गेला तिकडे मोहरूच्या शेतावर. तिच्या बोलण्यात वेळ घालण्याची तयारी नव्हती. ती गडबडीत होती. चालता चालता ती म्हणाली, चल मी जाते, सर्वांना बोलवले. जोरू वरांड्यात स्वस्त बसून विचार करू लागला. काय गंमत आहे. आपल्यासारख्या गरीब आदिवाशाला कोणी कसल्याही मीटिंगला केव्हाही बोलवावे. पाटील असो, पटवारी, गार्ड, पोलीस, रेंजर, तहसीलदार आणि कोपा, सरकारी साहेब, ठेकेदार, प्रत्येकाच्या मीटिंगला जावे लागते, ऐकावे लागते व परत काही ना काही जमा करून द्यावे लागते. नक्षलवादी काय मागतील? गाव देईल ते आम्हालाही द्यावे लागणार. जोरू तिरीमिरीने उठला. कोपऱ्यात इकडे तिकडे बघू लागला. त्याला एक दारूच्या थुंब्यामध्ये थोडीशी दारू सापडली. त्याने 1-2 घोट घेतले. आता त्याला तरतरी वाटू लागली. सगळं गाव गेले, मग मला पण जाणे भागच आहे, या विचाराने तो उठला. मोहरूचे शेत सुरू झाले. लोक जमलेले दिसले. कोणीतरी हिरवे कपडे घातलेले आदिवाशासारखे डफडे हातात घेऊन गात होते. गाणं ऐकू येत नव्हतं, कळतही नव्हता. कसला तरी आवाज झाला म्हणून जोरूने त्या बाजूला दचकून बघितले. झाडाखाली हिरवी टोपी व कपडे घातलेली व्यक्ती हातात बंदूक घेऊन उभी होती. जोरूकडे हसून तिकडे जा म्हणून हातानेच खून केली. ताक ताक मुन्ने ताक माडिया दादा, एर जेंडा केया तरे माडिया दादा. गाणे आपल्या बोलीभाषेत आहे हे समजताच त्याला आनंद झाला. तो मीटिंगच्या जागी पोहोचला. जोरू सर्वांच्या मागे जाऊन बसला. पूर्ण गाव तिथे जमा झाला होता. कोपा अगदी समोर होता. पाटील गाववाल्यांकडे तोंड करून बसला होता. जमिनीवरच बसला होता. इकडे बाज नव्हती. हिरवे कपडे घातलेले 4 जण पाटलाच्या बाजूला जमिनीवर बसले होते. बंदुका झाडाला टेकून ठेवल्या होत्या. एक व्यक्ती बंदूक घेऊन जंगलाकडे तोंड करून उभी होती. गाणारा एक हिरवे कपडे घातलेला होता. बसलेल्या व्यक्तीचे केस बरेच लांब होते. रुपी डोळे फाडून एकटक गाणाऱ्याकडे बघत होती. मैनी कुठे आहे हे ते ओळखू शकला नाही. गाणारा गोंडी भाषेत म्हणाला, आता तुमच्यापैकी कोणी 2-4 जण इकडे या. हे ऐकल्याबरोबर जोरू घाबरला व मान खाली घालून आपण कोणाला दिसणार नाही याचा प्रयत्न करू लागला. पण तो हादरला. त्याने चोरट्या नजरेने वर करून बघितले. गाणाऱ्याने गोगलूचा हातात घेतला होता. आणखी 2-4 पोरे समोर गेली होती. कोपाई उभा राहिला होता. ते सारे गाणाऱ्या नक्षलवाद्याबरोबर बोलत होते. उभा राहिलेला एकापैकी एक जण शरीराने मजबूत वाटत होता. लोकांकडे तो हात जोडत म्हणाला, राम राम माडिया दादा, माझ्या सर्व आदिवासी भावांना राम राम. तो गोंडी भाषेत सगळ्यांना बोलत होता. जोरू सावरून बसला. बोलताना मधून तो लोकांना प्रश्न विचारत होता, उत्तरे काढून घेत होता. सुरुवातीला लोक घाबरले होते, पण आपल्याच भाषेत हा बोलतो. आपले रीतिरिवाज याला माहीत आहेत. नेमके
जे आपल्या मनात आहे तोच हा बोलत आहे म्हटल्यावर लोकांची भीड चांगलीच चेपली. लोक त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याची धडपड करत होते. इतके वर्ष अनेक मिटिंगामध्ये गेले होते, पण आदिवासींना फक्त ऐकावे लागत असे. बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. कोणी त्यांना बोलूच देत नसे. आदिवासींना जमिनीचा पट्टा नाही, ते जंगल त्यांच्या बापांचे आहे आणि पूर्ववत ते त्यांच्या बापाकडे होते. जंगलातील लाकूड फाटा, बांबू घेण्याचा हक्क नाही. बांबू तोडला तर गार्डला धान कोंबडी द्यावी लागते व पेपर मिलसारख्या सावकारांना हजारो ट्रक बांबू सरकार मातीमोल भावाने देतो. बांबू तोडल्याची भरपूर मजुरी पण मिळत नाही. बेडीपत्ता ठेकेदार गरीब आदिवासी इतके वर्ष 5 रुपये भाव देत होता. आता आपली नक्षलवादी पार्टी आल्यावर तोच ठेकेदार 10 रुपये भाव देते. इतके वर्ष ठेकेदार आदिवासींना लुटत असताना सरकार काही करत नव्हते. सरकार गरिबांचे, आदिवासींचे नाही, तर पेपर मिल ठेकेदार अशा सावकाराचे आहे. तेव्हा माझ्या आदिवासी भावांनो, आता तुम्ही आपल्या पार्टीचे गाणे म्हटले तसे सगळेजण जागे व्हा. आता गरिबांचे राज्य आणायचे आहे. आपल्या नक्षलवादी पार्टीचा लाल झेंडा पार दिल्लीपर्यंत लावायचा आहे. असे बोलून तो थांबला व पुढे म्हणाला, भावांनो, जागे व्हा. इथून पुढे आपली नक्षलवादी पार्टी या भागात राहणार आहे. ठेकेदार, पेपर मिल व सरकारकडून तुमच्या आमच्या पार्टीबरोबर राहाल तर तुम्हाला मजुरी वाढवून मिळेल. हे जंगल तुमचेच आहे. ज्याला जमीन नाही त्यांनी नवीन जमीन करा. सरकारने पट्टे दिले नाही तर आम्ही पट्टे देऊ. गार्ड, पटवारी, ठेकेदार साहेब, बाबू, पोलीस यांना घाबरू नका. त्यांना धान, कोंबडी, दारू देऊ नका. जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांचे नाव आमच्याकडे सांगा. तुम्ही भिवू नका. एवढे बोलून तो थांबला. आदिवाशासारखे तो पाणी पिला. तो खरोखरच आपला भाऊ आहे असे सगळ्यांना वाटू लागले. कन्ना पाटील उभा राहण्याच्या विचारात होता. त्याच्या शेजारी बसलेल्या नक्षलवाद्याने नुसता त्याच्या खांद्यावर हात ठेवताच तो थंड पडला. तो जोराने म्हणाला, पाटील, तुम्ही त्रास देता का? तुम्ही त्यांचे नाव पण न सांगता घाबरता का? पाटील नुसतं मानेने नाही म्हणाला. तुम्हाला त्रास देतो का गार्ड? नक्षलवाद्याच्या प्रश्नावर पाटील काहीच बोलला नाही. पाटलाने नाही म्हटले व एकदम सगळीकडे चुळबुळ चालू झाली. गार्ड पक्का बदमाश आहे. पाटील त्याच्याच बरोबरीचा माणूस आहे. तो त्यांच्यासोबतच राहतो. असा एक आवाज मागून आला. इतका वेळ लांब बसून असलेली ती लांब केसावाली उठली व कन्ना पाटलाजवळ येऊन म्हणाली, पाटील, सरकारी माणसांना मदत करू नको. पाटलाने हो म्हटले. त्या दाढीवाल्यांनी आता सर्वांची ओळख करून दिली. तो एकेकाची नावे सांगू लागला. रघुअण्णा, मादण्णा, चंद्रण्णा आणि त्या बाईकडे बोट करून ही शांता अक्का, अशी त्यांनी सगळ्यांची ओळख करून दिली. जोरूला आता समजले का माणसांना अण्णा म्हणतात व बायांना अक्का म्हणतात. आता मीटिंग जवळजवळ संपली होती. जोरू घराकडे निघाला. घरी जाऊन अंगणात मंडपात बाजेवर जाऊन तो स्वस्थ पडून राहिला. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. आज मीटिंग झाली, पण आपल्याला व आपल्या गाववाल्यांना नक्षलवाद्यांनी काहीच कसे मागितले नाही याचे त्याला आश्चर्य वाटले आणि नवलही वाटले. आतापर्यंत ज्या ज्या मीटिंगला गेले होते त्या मीटिंगला काही ना काही द्यावं लागलं होतं. आता तो बाजेवर ताठ बसला. मोकळेपणाने स्वतःचीच हसला आणि त्याने खोलवर श्वास घेतला. आता त्याला घाबरायची गरज नव्हती. मित्रहो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. उर्वरित कथा पुढील भागात. धन्यवाद.